रुको जरा सबर करो. अगं सुनी कुठं आहेस ग? बाहेर आहे हो, बोला की अगं पाहुणे आलेत ग. मग मी काय करू अगं पोहे बनव की. गॅस संपलाय हो वहिनी झाला नाश्ता. तो मत करो रे तोबा 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 सारा मूड खराब कर दिया. अहो जाऊ भाजी घेऊन या. जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही, बायकोचं तोंड. अगं सुनी मला सर्दी लय जाम झाली आहे, लय डोकं दुखलं, जरा चहा कर की. हो हो करते. अहो चहात अद्रक टाकू का? हा टाक. मिरची पावडर टाकू का? हा टाक ग. कोथिंबीर टाकू का? देवा, अगं बाई काही तर टाक पण कर चहा. वहिनी तुम्ही एक काम करा, कांदा टमाटा मिरची बटाटा टाकून डायरेक्ट फोडणीच द्या. हा गाइस व्हाट्सएप इंस्टाग्राम फेसबुक हा युट्यूब काय विचारलं रे अडाण्यांना? आता ही अफवा कोणी पसरवली की कमी उंचीच्या मुली लाल साडी घातल्यावरती सिलेंडर सारख्या दिसतात. आज तर मी लय मन लावून जेवण केले, ह्यांना आजचं जेवण आवडेलच. कसं झालंय? एवढं ताजं माळवं, बाहेरीतलं तेल, महागातलं धान्य, ह्या सगळ्याच कसं मात्र करायचं ही तुझ्याकडनं शिकायचं. मुलींनो कपाटात ठेवलेल्या साड्या कधी तर घालून बघा, त्यांना पण वाटलं पाहिजे आपली मालकीन जिवंत आहे म्हणून. सोनं चांदी किती पण महाग होऊ द्या, आपल्याला अजिबात फरक पडत नाही. कारण मी आधी पण नकली घालीत होते, आता पण नकलीच घालते. हॅलो गुगल, खोबऱ्याची चटणी कशी बनवायची? ये बाई, तुझ्या आईने तुला काय शिकवलं का नाही? तुला या भाऊ येत नाही तर लगीन कशाला केलं मग? सासूबाई सांगा जरा भाजी कशी झाली आहे ते. ठीक आहे. अजिबात जाऊ नाही भाजी. कसली बनायला? भाजी तर एक नंबर झालती, पण मी तर सासू आहे ना, कौतुक कशाला करायचं? सासूपणा कशी गाजवणार मग? नोकरी सुद्धा बायकोसारखी असते. जेव्हा एक असते तेव्हा दुसरी करता येत नाही, आणि जी तुमच्याकडे असते तिला सोडून बाकी सगळ्या चांगल्या वाटतात. या घरात तर काही इज्जतच नाही माझी. मुलगा असून भांडी घासायला लागायले. काय म्हणलास रे? बरोबरच बोललो की मुलगा असून भांडी घासायला लागायल्यात. थांबतो 1 मिनिट. आता बरोबर वाटतंय का? मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो. जीव तर कोणी पण देईल, मला iPhone 17 घेऊन द्या. दातात दात 32 दात, दातात दात 32 दात. सासूबाई जरा बी लावत नाहीत घरकामात हात. काळ्या मातीत विहीर खणली, काळ्या मातीत विहीर खणली. आमच्या घरात काय तुला बसायसाठी आणली?